स्पष्ट केलं होतं की कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण तुम्हाला देणार नाही. महाविकास आघाडीचे नेते पण तुम्हाला पाठिंबा देत नाहीत ओबीसी. पाठिंबा देत नाही तर मग व्यासपीठावर कशाला सत्ताधारी व्यासपीठावर आले. आता सगळे आमदार खासदार मंत्री बी तुम्हाला नाही कळायचे डाव, खरंच नाही कळायचे. देवेंद्र फडणवीस वाटतं मी लय डावाड आहे, पण जेव्हा सगळं बुच बसल ना देवेंद्र फडणवीस वाटणार आहे हे आपल्याला विचित्र आहे. हे पोट्ट सोपं आहे. आणखी लई येत काही काही बिचाऱ्यांना नाही येत आहे तिथे. ते जरी त्याला म्हणता येत नसलं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसीतून आरक्षणाचा विषय, आम्हाला मराठ्याला पक्का माहित आहे. आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे गरीब मराठी, ते वळवळच करू शकत नाही. त्यामुळे दोन्ही इथं बसत. आता बघ तर 25 जण येऊन गेले झालं आज आमदार खासदार मध्ये, ते सगळ्या पक्षाचे आहेत आणि सत्तेचे बी आहेत. त्याचं टेन्शन नाहीये मला टेन्शन याच आहे गोर गरिबांना फडणवीस का अडवत. काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून? सत्ता पुन्हा मिळणार आहे गेलीच म्हणून समजा, कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा. मराठीचा वाटा आता गेला. मुंबई थोडी आहे, राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं, सगळ्यात बाबतीत राजकीय क्षेत्रफळ, महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर. पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना छत्रपतींच्या शपथेवर तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. मग त्याचं काय झालं हा प्रश्न काय विचारत नाही? अरे मग तेच सांगतो ना की देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला. ना उपमुख्यमंत्र्याला करून देतो दोन्ही, ना मंत्र्याला करून देतो ना भाजप मधल्या मंत्र्यांना करून देतो. आणि त्याच्या एकट्यामुळं, कारण त्याला कसं आहे, त्याला समाज संपला तरी चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे. आता गोर गरिबाला त्रास दिल्यावर दिल्लीत वजन राहील कसं? दिल्लीत पाठवणार आहे तुम्ही त्यांना? दिल्लीत वजन राहील कसं? त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आणलं, हे ध्यानात नाही. पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हलून आणून कार्यक्रम करेन ना, हल्ला करायला प्राण घातक. ते डोक्यातला काढून टाकायला बरं नाही. कारण प्रत्येक वेळेस लोक नुसते मार सुद्धा खात नसतील. मग कारण आम्ही संयमी, आम्ही काय जन्म तुमचा नुसता मार खायला घेता. आमच्या आईला आणलं राहू, तुमच्या आईला आणल्यावर तुम्ही नाही बोलणार माझ्या तुमचा तो माईक तो तुमचा बुम माझ्या डोक्यात घालता. काय पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही काय तुम्हाला? तशी माझ्या आईची मला माया आहे ना. बार बार स्वप्न नसतं, ते स्वप्न बघू नये. पुन्हा खाली गेल्याला कधीच वर येता येणार नाही फडणवीसांना. एकदा राजकीय करिअर मधून खाली गेला. माझी शेवटची विनंती आहे, तुम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करा, तिन्ही गॅजेट लागू करा, तिन्ही गॅजेट याची अंमलबजावणी करून टाका. सगळे सोयऱ्याला आता 1.5 वर्ष झाले, तीही अंमलबजावणी घ्या. नुसतं ओबीसी पण ओढून मराठीचं वाटोळं नाही करू शकत तुम्ही. आम्ही ओबीसीचं नाही देणार नाही देणार, आम्हाला मारतो काय म्हणतो. त्याच्यामुळे नुसतं ओबीसी सांभाळू नका, तर मराठा सुद्धा सांभाळा. तुम्हाला मराठ्या सुद्धा सांभाळले झाले नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते. पुन्हा पहिल्यासारखं सुरू होईल बंदी. म्हणून ती वेळ येऊ देऊ नका. आणि तिथं बीएमसीच्या आणि सीएसटीच्या पोराला सांगतो, आझाद मैदानाला या, तिथला रस्ता मोकळा करा, तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा. संयम आणि शांतता बीएमसीच्या आणि सीएसटीच्या पोरांना ठेवा. आणि जवळचे आपले 4-2 पोरं झाले तिकडं, त्याला समजून सांगा, जा आपले लगेच जा. इथं नुसतं माझ्याजवळ नुसते ते गळ्यात कुठून हिडू नका. जा रे, तुमच्या जिल्ह्याचे असले तर बघ कोणत्या जिल्ह्याचे पोरं आहेत ते, जर तिकडे जाऊन या. 2-4 जण घेऊन जा. बीडचे आहेत का बघा, कोणी नाशिकचं कोणी आहे का बघा, शेवळे घेऊन जा. जे फ्लायओव्हर आहे गाड्यावर चढून मी पोरांना यंदा आठवणीनं पुन्हा शेवटचं सांगतो आता बरं का. बार तुम्हाला उपोषणात आढळलं नका. गोरगरीब मुंबईच्या मराठा जे गोरगरीब आहेत त्यांना त्रास होता कामा नये. इथं जे कुठं तरी उड्डाण पूल आहे
त्या उड्डाण पुलावरती पूर येतं, त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला नेऊन लावा. आणि पोलिसाला सरकारला सांगणं तुम्ही त्यांना मैदान द्यायला म्हणून त्या गाड्या लाविना. तुम्ही तिकडे वाशीला पोरं असले त्यांना म्हणता वाशीला लावा. तुम्ही पोराला सांगता तुम्ही बीएमसी ला लावा, तुम्ही बीएमसी ला लावा म्हणून सांगता. किंवा तुम्ही ते काय ती कोणती इकडची बीपीटी तिथं लावा म्हणता. तुम्ही शिवरी लावा म्हणता, पोरात तिकून गाड्या आला त्यांना म्हणता माघारी जा. म्हणून ते पोरं रोड उभा राहते. ही चूक सगळी सरकारची आहे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेची ठराविक. ते तिकडून वाशिव तिकडे बोलीत तिकडे इथून वाशिवलं जाते. पोरांमध्ये नाही येडे घालू घालू. वंशावळ गठीत समिती आहे, त्या समितीला 6 महिन्याची मुदत वाढ. नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या. गाड्याला पोलिसांना सांगतो त्यांना मार्केट द्या. इथं शिवडीला मार्केट आहे जवळचे देऊन टाका. पोराला तुम्ही तिकडून बोलून घेता आणि इथून वाशीला जा म्हणता. वाशीला गेल्यावर वाशीच्या मध्ये मार्केट नाही इथं ग्राउंड नाही. कुठं लावायच्या पोराने गाड्या. त्यामुळे तो मैदान खुले करून त्या लवकर पोलिसच. आणि त्या जे वर तो कुठं थांबलेत ना सामान्य मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे. पोरांनी गाड्या मैदानात नेऊन लावा. आता नाही बोलत मला कसं ठेवायला. आपल्या सगळ्या पोरायला सांगा रे शांततेत राहा म्हणून. सगळ्यांनी ग्राउंडवरच्या पोरांनी एकमेकाला सांगा शांत राहा म्हणून. कॅमेरामॅनला काय त्रास देत रे तुम्हाला काय कळतं का रे. मागचे कॅमेऱ्याचे मागचे इकडून दुसऱ्या बाजूने आहे ना त्यांना काय त्रास देता विनाकारण तुम्हाला कळायला पाहिजे. अरे ते कॅमेरामॅन आपले तर सरकार आपलं नाही. काय कुणाला त्रास द्यावा कुणाला नाही. सगळे तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली. मी उपोषणाला बसलो ना. मी तुमच्यासाठी एवढं झटतो म्हणल्यावर मागचं तुम्ही शांततेत सगळ्यांनी समजलं पाहिजे. कुठं आडीलं म्हणलं तुम्ही ते जायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे. पाटलाला त्रास देऊ नका तुम्ही. तुम्ही तुमच्या गाड्या काढा. उलट तुम्हाला पाठविल्यावर तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी इथं उभं राहिलेले मला साथ द्यायची. मी जे सांगाल ते त्यांना जाऊन सांगायचं. तुम्ही तुम्हाला पाठविल्यावर तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं. त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेत आंदोलन जिंकायचं. सगळेजण काम करावं. आता आणि मुंबईत आपले जे पत्रकार बांधव आहेत ना हे जिथं तिथं रिपोर्टिंग करतात. आपल्या शहरात मुंबईत सगळ्या त्यांना पण आपल्या आंदोलकांनी त्रास देऊ नका अजिबात थोडा सुद्धा. ते पण मेसेज फिरवा आणि गाड्या मैदानावर नेऊन लावून आझाद मैदान नाही असे मेसेज टाका शांततेत. सगळ्यांनी मोबाईलवर सुरू करा बरं पटापटा. आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी शांततेत आझाद मैदानला या मध्ये रस्ते अडवू नका असा मेसेज टाका. आणि त्याच्या खाली लिहा प्रत्येकानं गाड्या आपण आपल्या ग्राउंडवर नेऊन लावा आणि आझाद मैदानाला शांततेत द्या. रस्ते अडवू नका. तुम्ही मुंबईत फिरा फक्त रस्ते अडवू नका असं मोबाईलवर टाका. आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी पार्किंगसाठी मैदानं खुली करून द्यावीत जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. मराठा आंदोलकांना सुद्धा त्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
जरांगे पाटील यांनी सर्व मराठा बांधवांना शांततेत आंदोलन करायचं आहे असं म्हटलेलं आहे. तुम्ही तुमच्या गाड्या काढा आणि पोलिसांनी देखील पार्किंगसाठी मैदानं खुली करा असं आवाहन त्यांनी केलं.